खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास हीच परंपरा. सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर. 9850919999. नमस्कार, मी सिद्धेश कर्नावट आणि फोकस महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. आज सकाळी 9:30 वाजता मला सुभाष तुकाराम राजकर यांचा फोन आला. सुभाष तुकाराम राजकर हे मूळचे चासचे, ते आता माझ्या समोर बसलेले. दादा नमस्कार. नमस्कार. राजकर यांचा मला फोन आला. माझ्या एका मित्रामार्फत त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की मला तुम्हाला भेटायचं आहे. त्याच्यानंतर माझ्या ऑफिसला आत्ता ते आलेले आहेत. त्यांचा प्रॉब्लेम जेव्हा मी ऐकला, त्यांना जेव्हा पूर्णपणे माहिती विचारली, तेव्हा कळलं की सरकारसुद्धा जेव्हा निर्णय देतं, सरकारसुद्धा आपल्या नोटीस काढतं की एखाद्याला मदत करायची, मात्र समोरची व्यक्ती जी कुणी असेल, ज्यांची राजकर यांची ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे, ते मात्र सरकारचं सुद्धा ऐकत नाही आहेत. मग राजकर यांनी करायचं काय? तर राजकर शेवटी माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, दादा आता तुम्हीच या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढा, मार्ग काढा. राजकर साहेब, मला एक सांगा, चासचे तुम्ही मूळचे, गुंजवठ्याचे. सुभाष तुकाराम राजकर किती वर्षापासून राहता? 78 सालापासून. 78 सालापासून राहता. तुमच्या भाऊकीची वाटणी झाली. वाटणी 78ला झाली. 78ला झाली. तुमच्या भाऊकीची वाटणी झाल्यानंतर ती जागा तुमच्या नावावर आली. आमच्या वडिलांच्या नाव होती. वडिलांच्या नावावर म्हणजे तुमच्या नावावर आली. हा. कायदेशीररित्या वाटणी झाली, कायदेशीर झाली. का शाब्दिक झाली? कायदेशीर. कायदेशीररित्या म्हणजे माझ्या हातात जी कागदपत्र आहे ती जागा तुमची या इथं जी लिहिलेली आहे. मात्र तुमच्याकडे ती जागा आजवर तुमच्या ताब्यात नाहीयेत असं तुम्ही म्हणालात. हा. नेमका काय विषय? शेजारी आहे ना, चुलत भाऊ, हे आम्हाला आहे ना त्रास देऊन ती जागा हडप येतात. म्हणजे ट्रॅक्टर लाव, बैलगाडी लाव. आता ते घरं होती ना, ती घरं मोडली आणि ती जागा मोकळी झाली, तर ही ती जागेचा वापर करीत तुम्हाला ताबा घेऊ देत नाही. घेऊन देत नाही. का? काय म्हणतात ते म्हणतात मोजणी करायची, पण जागा ग्रामपंचायती असल्यामुळं ग्रामपंचायतला मी कर बदली म्हटलं, मोजणी राहिलीच कुठं तिथं. ती 78 साली वाटणी झालेली. मोजणीचा संबंधच येत नाही त्या जागेला. बरोबर. ठीक आहे. काय 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 करतात तुम्ही सांगा. ते रस्ता पण मागतात, म्हणतात आम्हाला इथूनच रस्ता पाहिजे, जुना रस्ता ठेवल्या बाजूला आणि नवीन रस्ता रस्ता म्हणतात आम्हाला. या सगळ्यानंतर गेले अनेक वर्ष तुमच्या हातात जागा नाहीये. तुम्ही कुठं गेले की तुम्हाला जागा मिळावी? आम्ही पंचायतमध्ये गेलो, BDO ऑफिसकडे गेलो, प्रांत ऑफिसकडे गेलो, तहसीलदार ऑफिसकडे गेलो, तरी आम्हाला काही न्याय भेटत. त्याच्यावर त्यांनी काय सांगितलं? त्यांनी काय सांगितलं, ते म्हणतात कुठं जा, ही जागा तुमचीच आहे. हा. नाही सरकारी अधिकाऱ्यांनी काय ती सांगितलं? म्हणते ती कुठं जरी गेलं तर ही जागा तुमचीच आहे. तुमचीच आहे. पण जेव्हा तुम्ही ताबा मागायचा प्रयत्न करता तेव्हा ही लोक बाया माणसं पुढं करतात. म्हणजे त्यांची बाया माणसं आहे ना, गडी मागं राहतात आणि बाया पुढे येतात. ती जागा इथं काय तुम्हाला मिळणार नाही. येडेवाकडे शिवीगाळ करायची. बाया माणसाच्या नादी लागण्यापेक्षा मी आपला निघून जातो तिथून. तक्रार नको, भांडण नको, आपलं निघून जातो. माझ्या पुरावा कागदांचा आहे. कागदोपत्री ही जागा तुमच्या नावावर आहे, मात्र तुमच्याकडे गेली कित्येक वर्ष या जागेचा ताबा नाही. समोरचे काय नाव त्यांचं? नितीन शिवाजी राजकर, मनोज शिवाजी राजकर आणि शिवाजी पंडू माळी. हे कोण आहेत तिघं जण? शिवाजी पंडू हा चुलता आहे. बरं. आणि नितीन शिवाजी चुलत भाऊ आहे. आत्ता जसं सुभाष तुकाराम राजकर यांनी सांगितलं, आणि त्यांच्या पत्नी सुद्धा आहेत माझ्यासोबत, आत्ता जसं त्यांनी सांगितलं की गेले कित्येक वर्ष त्यांच्या नावावर जागा झाली, वाटप झालं, मात्र जागेची वाटणी त्यांच्या पाठीला आल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडं ती जागा काही वापरायला नाही आहे. त्यांचेच भावकीतले काही लोक त्याच्यावर ताबा मारून बसलेत. तुम्ही त्याच्यानंतर मला काही अजून कागदपत्र दाखवली जे तुम्हाला मानसिक त्रास होतोय गेले कित्येक वर्ष. बरेच वर्ष त्रास होते. काय त्रास आहे? त्यांनी काय केलं, टॉयलेट बांधलं आणि तिथं सांडपाणी करायला खड्डा घेतला. ते पाणी खड्ड्यात घेतलं. खड्ड्यात सोडल्यामुळं आम्हाला त्या पाण्यापासून सर्प, मच्छर जास्त वाढले गेले आणि वास येतो. गायांचं गोमूत्र ते सगळे. तो खड्डा कुठं आहे? माझ्या जमिनीमध्ये. तुमच्या जमिनीवर आहे. पण तुम्ही आता म्हटले की ते सगळं घाणपाणी तुमच्या दारात आहे असं काहीतरी म्हटले ना? हा, म्हणजे एवढं अंतर आहे, 50 फुटाचं अंतर आहे. 50 फुटाचा त्याचा तुम्हाला त्रास होतो. ते खड्डा भरला ना. आता जागेची वाटणी झाली तरी सुद्धा यांच्या नावावर जागा असून तरी पण यांच्या ताब्यात नाही.
त्याच्यानंतर कोणीतरी त्यांच्याच भावकीतली लोक त्यांना त्रास देऊन तिथे संडास बांधून त्यांच्याच जागेत जे काही मलमूत्र ते खराब पाणी असेल ते तिथे टाकतात. मग ही लोक राहणार कशी? बरं, याच्यानंतरही पुढचा विषय असा, ते गेली कित्येक वर्ष भांडतायत. DYSP राजगुरुनगर यांना एक पत्र आहे, ग्रामपंचायत चास यांना एक पत्र आहे, तहसीलदार अधिकारी म्हणजेच BDO यांना सुद्धा एक पत्र आहे. ह्या तीनही जणांनी निर्णय दिलेले आहेत की सदर जागा तुमची आहे. या जागेचा मालकी हक्क सुभाष तुकाराम रासकर यांच्याकडे आहे. मात्र जे कोणी त्यांचे भावकीतली लोक आहेत, हां, निखिल शिवाजी ती लोक काही ऐकत नाही. मग या माणसाने जायचं कुठं? अत्यंत सोपा आणि साधा सरळ विषय असतो. जेव्हा भावकीतला एखादा व्यक्ती एखाद्याला त्रास देतो आणि वयस्कर माणूस हतबल होऊन नंतर म्हणतो की एकतर मला ही जागाच नको, किंवा मग माझ्या मालकीची जागा मला पूर्णपणे मिळावी आणि तिथं मी सुखाने नांदावं. गेली कित्येक वर्ष सुभाष तुकाराम रासकर हा त्रास भोगतायत, सहन करतायत. आपण माझ्याकडे आलात, माझं काम आहे आपल्याला न्याय मिळवून द्यावं. फोकस महाराष्ट्र आणि पत्रकार सिद्धेश कर्नावट, मी बऱ्याच वेळा लोकांना न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. कित्येक वेळा आम्हाला यश मिळतं, कित्येक वेळा अयशस्वी होतो. मात्र तुमच्या प्रकरणात सरकार दरबारी पूर्णपणे पाठपुरावा करून तुम्हाला न्याय मिळवून द्यावा याच्यासाठी मी 100% प्रयत्न करीन, जेणेकरून तुमची जी जागा आहे त्या जागेचा पूर्ण ताबा तुमच्याकडे यावा. आणि जिथे पण कुठे तुमच्याच जागेत तुमच्या समोरच्यानी, तुमच्याच भावकीतल्या एखाद्या व्यक्तीने संडास बांधले, ते संडास सुद्धा काढवून तुमची जागा मोकळी व्हावी. आपण माझ्याकडे आलात, धन्यवाद. मी 100% आपल्याला शब्द देतो, आपला प्रॉब्लेम, मी जे काही आपल्यावर संकट आहे ते मिटवण्याचा प्रयत्न करेन आणि आपल्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. आता आपल्या राजगुरुनगर शहराच्या अगदी जवळ म्हणजे शिरोलीमध्ये पुणे नाशिक महामार्गालगत भव्य 3 मजली इमारत भाड्याने देणे आहे. तर आता आपल्या हॉस्पिटल, बँक, पतसंस्था, शालेय अभ्यासिका किंवा अन्य अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी तब्बल प्रत्येकी 2500 स्क्वेअर फुटाचे 3 मजले भाड्याने देणे आहे. तर आजच संपर्क करा. वस्ताद मुन्नाभाई शेख, 94 23 22 8007, 89 75 62 21 83.